श्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. उगळे सरांच्या निष्ठेचा वारसा वैभवला मिळाला. महेंद्र लाड. काँग्रेसने जपली जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याची परंपरा. पलूस पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या निवडीनंतर काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली असून या विजयाला त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा गौरव असल्याचे म्हटलं आहे. निवडीनंतर माध्यमांशी बोलताना महेंद्र लाड म्हणाले की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जो विकासाचा वारसा या तालुक्याला सुरू केला, तोच वारसा आता आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन सभापती जगन्नाथ मोटे आणि उपसभापती वैभव उगळे पुढे नेतील. काँग्रेस पक्षाने नेहमी सामान्य कुटुंबातील आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याची परंपरा जपली आहे. नूतन सभापती जगन्नाथ मोटे आणि उपसभापती वैभव उगळे यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मिळालेली ही पदे हे त्यांच्या कष्टाचे आणि पक्षनिष्ठेचे फळ आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगताना लाड यांनी स्पष्ट केलं की निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली असून आमचे पूर्ण लक्ष फक्त विकासावर असेल. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी सर्व सदस्यांना, अगदी विरोधकांनाही विश्वासात घेऊन काम केलं जाईल. आम्ही सत्तेसाठी नाही तर जनसेवेसाठी एकत्र आलो आहोत, असंही त्यांनी यावेळी ठामपणे नमूद केलं. या निवडीमुळे पलूस तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून सर्व स्तरातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी सदस्य हेमा पवार, सुवर्णा संकपाळ, प्रशांत नलवडे, हजराबी सलामत, शोभाताई हजारे आणि आनंदराव कुराडे उपस्थित होते. या सोहळ्याला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, बाजार समिती सभापती सतपाल साळुंके, शिवाजीराव जाधव, विश्वनाथ सूर्यवंशी, मोहन घाडगे, अशोक काटे, मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव, शिवाजीराजे जाधव यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगन्नाथ मोटे आणि वैभव उगळे यांच्या निवडीमुळे पलूस तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पलूस तालुक्याच्या सभापती आणि उपसभापती या आज निवडी झालेल्या आहेत. सभापती म्हणून जगन्नाथ मोटे आणि उपसभापती म्हणून वैभव उगळे यांची निवड झालेली आहे. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा विचार आणि विकासाचा वारसा चालवण्याची जबाबदारी सभापती उपसभापतींच्यावरती आलेली आहे आणि निश्चितपणे या पलूस तालुक्याच्या विकासामध्ये साहेबांनी जी प्रगती केली, साहेबांनी जो विकास केला, तोच धागा पकडून आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे सुद्धा त्याच पद्धतीनं, त्याच गतीनं पलूस तालुक्याचा विकास करतील. सामान्य जनतेला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं काम निश्चितपणे सभापती आणि उपसभापती, आमचे सर्व सदस्य, त्याचबरोबर विरोधी पक्षातले काही सदस्य असतील, यांना आम्ही एकत्रित घेऊन तालुक्याचा विकास साधण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. आदरणीय उगळे सरांचा राजकीय वारसा वैभवरावांना मिळालेला आहे, काकींचा मिळालेला आहे आणि साहेबांचे निष्ठावंत म्हणून उगळे सरांच्याकडे पाहिलं जायचं आहे. पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी उपसभापती तालुक्याचं दिलेलं आहे. त्याचबरोबर एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, ज्यांना राजकीय वारसा नाही परंतु सर्वसामान्य लोकांचा आधार आहे, अशा व्यक्तीला पलूस तालुक्याचं सभापतीपद मिळालेलं आहे. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने ते काम करतील आणि काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा एक विचार आणि एक दिशा निश्चितपणे हे सभापती, उपसभापती आणि आमचे सर्व पंचायत समिती सदस्य निश्चितपणे घेतील आणि तालुक्यातील सर्व नेते मंडळींचं त्यांना सहकार्य असणार आहेत.
नुकतेच आमच्याबरोबर आमच्याचे विचार असणारे पांडुरंग संगपाळ यांनी सुद्धा एक विचाराचा वारसा घेऊन कदम साहेबांच्या विचाराचं वारसाचं काम बघून त्यांनी सुद्धा आपल्याबरोबर काम करण्याचं, आपल्या पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरवलं आहे. आणि त्यांच्या पत्नी सुविद्या सुवर्ण संगपाळ ह्यासुद्धा मोठ्या मताने विजय झालेले आहेत. पलूस तालुक्यातील आमचे 4 जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश लाड, सौ जाधव, संजय वर्षाताई जाधव, त्याचबरोबर सुद्यापा गर्दे आणि प्रतीक पाटील हे 4 जिल्हा परिषद सदस्यसुद्धा अतिशय तगडे उमेदवार आहेत. ते सुद्धा जनतेचा विकास आणि जनतेची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध असतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि पलूस तालुक्यातील सर्व मतदारांना, सर्व जनतेला धन्यवाद देतो की आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल पलूस तालुक्यातील सर्व मतदारांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.